अतिशय संतापजनक धडक कारवाईच्या नावाखाली पुन्हा एकदा हल्ला फक्त सामान्य नागरिकांवर। सिग्नल जवळ नेत्यांचे अवैध फ्लेक्स मोकळेपणाने लटकलेले पण कारवाई शून्य आणि पोटासाठी हातगाडी लावणाऱ्यांवर मात्र पोलिसी टॅक्सेस आणि भीतीचा ताबडतोब मारा। अतिक्रमण पथकाचा भला मोठा ताफा रस्त्यावर उतरतो। काळे कपडे, भीतीदायक पोशाख, हातात पोलीस घेतात तशा काठ्या, दिसायला जणू गुन्हेगार पकडायला आले। मात्र कारवाई कोणावर? सामान्य नागरिकांवर। दिवसभर उन्हात कष्ट करून पोट भरायचा प्रयत्न करणाऱ्या हातगाडीवाल्यांवर आणि दुसरीकडे त्या सिग्नलवर मोठमोठे नेत्यांचे फ्लेक्स, अवैध नियमबाह्य रस्ता अडवणारे पण त्यांच्यावर कारवाई नाही, जणू ते फ्लेक्स कायदेशीर जन्मले। हा दुटप्पीपणा कसला? नियम फक्त गरिबांसाठी आणि नेतृत्वासाठी, नियम कामात नाही। या पथकाचा दडपशाही पोशाख पाहूनच नागरिक दचकल्यासारखे होतात। हातातल्या काठ्या पाहिल्या की वाटतं हे पथक नागरिकांवर लाठीचार्ज करण्यासही मागे पुढे पाहणार नाही। एका नागरिकानं संतापानं सांगितलंय, नेत्यांचे फ्लेक्स काही काळ काढत नाहीत आणि आमच्यावर मात्र धडक कारवाई। ही न्याय व्यवस्था आहे की दडपशाही? प्रशासनाचा उद्देश स्पष्ट असायला हवा। नियम सर्वांसाठी समान। फ्लेक्स अवैध असतील तर ते कोणाचेही असोत काढलेच पाहिजेत आणि कारवाई करताना नागरिकांवर भय निर्माण नाही तर विश्वास निर्माण व्हायला हवा। नागरिकांनी आता प्रश्न विचारायला हवा, नेत्यांच्या फ्लेक्सला हात का नाही लावत? आमच्यावरच कारवाई का? बदल तेव्हाच होईल जेव्हा दडपशाहीला उत्तर, पुरावा आणि आवाज यांनी दिलं जाईल। धडक कारवाई नावाखाली जर दडपशाही झाली तर जनता गप्प बसणार नाही। दुटप्पी नियम आता थांबलेच पाहिजेत। आय एम सिटीजन, अन्यायासमोर न झुकणारा आवाज। पुरावा द्या, प्रश्न विचारा, न्याय मागा, कारण नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे।